नमस्कार मैत्रिणींनो, तर आज दाखवत आहे मी पाटोळ्यांच्या भाजीची रेसिपी। तर पाटोळ्यांची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे, तर माझ्या फोटोच्या खाली जो त्रिकोण आहे तिथे तुम्हाला ही रेसिपी मिळेल आणि इंस्टावाल्यांना मी स्टोरीसाठी लावून ठेवलेली ही रेसिपी। तर आज दाखवत आहे मी रश्श्याची रेसिपी। तर यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं मी, त्यानंतर 2 मध्यम साईजचे कांदे घेतले, अद्रक लसूण घेतलं, त्यानंतर तव्यामध्ये तेल घातलं, त्यानंतर हे कांदा खोबरं अद्रक लसूण हे सर्व भाजून घेतलं, त्यानंतर मिक्सरला ग्राइंड केलं। कढईमध्ये 3 पळी तेल घेतलं, तेजपत्ता टाकला, कढीपत्ता टाकला, त्यानंतर हे जे वाटण आहे ते यामध्ये घालून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये टाकली जिरे पावडर, धने पावडर, हळद, हिंग, त्यानंतर घरचा मसाला आहे ठेवणीतला तो मी 3 चम्मच यामध्ये घालून घेतला आणि छान फ्राय करून दिले। आणि मसाले छान फ्राय झाल्यानंतर त्याला तेल सुटल्यावर त्यामध्ये गरम पाणी टाकलं, त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याला शिजू दिलं, त्यानंतर कोथिंबीर पेरली आणि मस्त हा रस्सा तयार होतो। तर तुम्हीही नक्की बनवून बघा, तर खूप टेस्टी होतं।